नमस्कार मंडळी. तर आज आपण टेरेसवरती मस्त चूल पेटवली आहे, नवीन चूल घेतली आहे. तर याच्यावर सगळ्यात आधी आपण चहा ठेवणार आहे. हळदी कुंकानी पहिली पूजा करून घेतली आहे. मग त्याच्यानंतर डाळीचं वाटून बेसन करणार आहे आणि ते बी आपण असं पाट्यावरती वाटून बेसन करणार आहे. चला तर मग व्हिडिओ बघूया. चला तर मग आज पहिल्यांदाच चुलीवर चहा केलाय मी. तुम्हाला हा सेटअप कसा वाटला व्हिडिओ मध्ये कमेंट मध्ये ही डाळ पण आपण घरीच केलेली आहे. पण ही जे डाळीचा खालचा चूर राहतो त्याची मी आज बेसन करणार आहे त्या डाळीचं. तर आपण ही भिजत घातलेली आहे. आता ही भिजली का मग पाट्यावर वाटून याचं मस्त बेसन करणार आहे. चहा छान आता उकळला आहे. आता मस्त आता आम्ही चहा आणि बिस्किट खाणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू. पुढे मम्मी चहा झाला का? हो बेटा झाला. चहा पिऊन झालाय. आता तर पिठल्यासाठी आपण लसूण निसून घेऊ. आता तोपर्यंत आपली डाळी भिजतीये. डाळ आता छान भिजली आपली. तर आता ही मस्त पाट्यावर बारीक करून घेऊ. येते का वाटतं? डाळ आता छान असं बारीक करून घेऊ मस्त पाट्यावर. डाळ आता आपली बारीक झाली आहे. आबडधोबडच बारीक करून घेतली. डाळीचं बेसन आबडधोबड बारीक केलं का छान लागतं चवीला. डाळीसाठी बेसनासाठी आपण इथं मिरची, लसूण आणि जिरं आता पाट्यावरतीच वाटून करून घेऊ त्याचा. आता कढई ठेवली आहे. तेल गरम करून घेऊ त्याच्यात. तेल गरम झाले. आता मोहरी टाकून घेतली. कढीपत्ता टाकला आणि हे बारीक केलेलं वाटण जिरं, लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण आहे. टाकली आता. आता हे लाल झालं काय ते डाळ वाटून घेतलेली ते टाकू आपण. आता हे छान परतलंय. आता ह्याच्यामध्ये डाळीचं वाटण टाकून घेऊ बारीक केलेलं. वरून थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेतली. आता याला छान हलवून झाकण ठेवून ठेवायचं. इथं आपलं डाळीचं बेसन झालंय. आता भाकरी करू मस्त. मी बाजरीची भाकर करते इथं. बाजरीची भाकरी आणि पिठलं खूप भारी लागतं खायला.
भाकर, कांदा आणि आता जेवायची तयारी करूया. चला तर मग मंडळी, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ कोणता बघायला आवडेल चुलीवरचा स्वयंपाक ते नक्की सांगा कमेंट मध्ये.